वाजता ट्रेन पकडली शताब्दी. पूर्ण डब्याला आम्हीच आहे, खिडक्या पण खोलल्या आहेत. तर ही इथे गर्दी दादरला होते CSTला नाही, यासाठीच मी लवकर आलेलो. स्टेशनवर आम्ही लवकर पोचलो होतो, त्यामुळे ट्रेन सुटायला खूप वेळ होता. म्हणून मस्त गप्पा गोष्टी मारत वेळ घालवला आणि शेवटी ट्रेन सुटली. आमची वरची सीट असल्यामुळे याला वर चढायला जमत नव्हता. A few moments later. रात्रभर जागरण झाल्यामुळे मी सीटला पाठ टेकवली आणि कधी डोळा लागला कळलंच नाही. डोळे उघडताच आम्ही कोकणात पोचलो होतो. मी खाली उतरून खिडकीतून दिसणाऱ्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत होतो आणि इकडे माझा भाऊ तो मात्र पाय लांब करून फोनमध्येच गुंतला होता. ट्रेन थोडी लेट झाली होती, त्यामुळे मी पण 15 मिनिटाची छोटीसा नॅप घेतला आणि बघता बघता आम्ही कणकवली स्टेशनला पोचलो. कणकवली स्टेशनला उतरताच खूप गर्दीमुळे आम्हाला रिक्षा पण भेटत नव्हत्या. खूप स्ट्रगल केल्यानंतर फायनली आम्हाला एक रिक्षावाले भेटलेत मस्तपैकी. आणि काय आता बघू घरी जाऊन मस्तपैकी. मी आता पोचलो माझ्या घरी. संध्याकाळी कार्यक्रम आहे, तो आपण पुढच्या ब्लॉग नाही व्हिडिओमध्ये दाखवू. चला बाय. तर शुभ संध्याकाळ मंडळी. तर आम्ही दोघं, मी आणि माझा भाऊ मस्त रेडी होऊन निघालो आहोत आमच्या वाडीतल्या राजाच्या हळदीसाठी. तिथे पोचताच आम्ही बघतो तर काय, सगळे आधीपासून जमलेले, पूर्ण जल्लोषात हळद साजरी होत होती. हळदीचा रंग, मस्ती आणि सगळ्यांचा उत्साह एकदम नेक्स्ट लेवल होता. राजाची हळद म्हटल्यावरती डीजे तर असणारच. मग सुरू झाला आमचा धिंगाणा. सगळे जोरदार नाचायला लागले. एकदम फुल ऑन मजा, एनर्जी आणि धमाल झाली. मग भेटूया पुढच्या भागात.